वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे वांग्याची खारे वांग करणार आहे. त्यासाठी वांगं चिरून घेतले. त्यासाठी जिरं, खोबरं, हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट ते सर्व घेतले. तर त्या कढईमध्ये तेल छान तापून झाले. त्यात जिरं टाकूया आणि कढीपत्ता आहे तो सुद्धा टाकूया. आणि आपण सर्व खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर सगळं त्याची पेस्ट करून घेतली. ते व्यवस्थित असं आपण तेलात सोडून व्यवस्थित असं भाजून घेऊया. त्यात सर्व सुके मसाले टाकूया. अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया. दुसरे काही मसाले आपण टाकणार नाही का की आपण खारे वांग करणार आहे. त्यासाठी आपण सर्व सुके मसाले घेतलेले ते बारीक करून घेतलेले आहेत. पण दुसऱ्या मसाल्याचा वापर न करता आपण मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. तर बघू शकता छानपैकी मसाला भाजत आला आहे. 10 मिनटं तरी लागतात मसाला भाजायला. तर छानपैकी मसाला भाजून झाला आहे. त्यात आपण वांगी आहेत ती उभी चिरून घेतल्यात. मध्ये असं 4 काप करून घ्यायचं. त्यातच आपण 2 बटाटे आहेत ते सुद्धा आपण उभे चिरून ते सुद्धा टाकून घेऊया. आता मसाल्यात छानपैकी वांगी भाजून घेऊया. पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया. 5 मिनटं झाल्यात. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर छानपैकी वांगी भाजून झाले. त्यात आपण 1 ग्लास जेवढं पाणी ओतूया. म्हणजे वांगी शिजायला जरा 1 ग्लास जेवढं पाणी ओतून घेऊया. तर सर्व व्यवस्थित असं मिक्स करून गॅस बारीक ठेवायचा आणि खोलगट ताट असतंय ना तसलंच झाकायचं. असं प्लेन झाकायचं नाही, नाहीतर सर्व मसाला आहे तो ताटाला चिटकून जातो. तर 5 मिनटं झाल्यात. परत एकदा व्यवस्थित असं हलवून घेऊया. अजून बटाटा शिजला नाही. परत 5 मिनटं झाकण ठेवून घेऊया. गॅस बारीकच ठेवायचा. बारीक गॅसवर छानपैकी वांगी शिजली जातात. तर वांगं शिजून रेडी झाले. बटाटासुद्धा शिजले. तर रेडी झाले आपले खारं वांग. त्याला मीठ वांगंसुद्धा म्हणतात. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब